नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी दीपावली गृहपाठ पाहणार आहोत. परिसर अभ्यास. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो म्हणून ते लुकलुकत नाही. उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळास विषुववृत्त म्हणतात आणि ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. अशा प्रकारे आपल्याला या रिकाम्या जागा हा प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. त्याआधी आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढची रिकामी जागा आहे. पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. आणि शेवटची रिकामी जागा आहे. शिळ्या भाकरीवर कापसासारखे तंतू म्हणजे बुरशी वाढते. आता पाहूया या पुढील प्रश्न. त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे. कंसातील योग्य शब्दांची निवड करा. आपल्याला इथे कंसात काही शब्द दिलेले आहे आणि त्याची निवड करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. गावच्या यात्रेत दर्शन रांगेत स्वयंसेवक म्हणून उभे राहणे, सहकार्य. दुसरं आहे घडलेली चूक मोकळेपणाने इतरांना सांगणे, प्रामाणिकपणा. तिसरं आहे सर्वांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा पुरवणे. यामध्ये स्त्री पुरुष समानता. आणि शेवटचं आहे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे. यासाठी आपण लिहूया सहिष्णू वृत्ती. अशा प्रकारे कंसातील योग्य शब्द निवडून आपल्याला हे प्रश्न पूर्ण करायचे आहेत. आता पाहूया या पुढचा प्रश्न. थोडक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न आहे. जंगलामुळे पर्यावरण संतुलन कसे राखले जाते? आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या आहेत. याद्वारे सजीव निर्जीव यांच्यात परस्पर देवाणघेवाण होत असते. ही सर्व चक्र व्यवस्थित चालू राहिली तर पर्यावरणाचे संतुलन राहते. आता पाहूया यामधील दुसरा प्रश्न. त्याआधी आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. दुसरा प्रश्न आहे. ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे कोणते? ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढे पाणी ठिबकते. त्यामुळे पाण्याचा पुरेपूर वापर होतो व पाण्याचा अपव्यय टाळतो. हे आहेत ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे. आता पुढचा प्रश्न आहे. अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती कोणत्या? आपण अन्न टिकवण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरतो ते लिहूया. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे या अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती आहेत. आता पाहूया आपण या पुढील प्रश्न. येथे आपल्याला तक्ता दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे. तुमच्या शाळेत उपलब्ध सुविधांची यादी करायची आहे. माझी शाळा यामध्ये स्वच्छतागृह, क्रीडांगण, शाळेला कुंपण, प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष, अध्ययन कोपरा आणि शालेय पोषण आहार. अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणकोणत्या उपक्रमासाठी पालकांचा सहभाग मिळवता येईल? सहल, क्रीडा स्पर्धा, वृक्षारोपण, स्नेहसंमेलन, शिक्षक पालक मीटिंग आणि विज्ञान प्रदर्शन या उपक्रमासाठी पालकांचा सहभाग मिळवता येईल. पुढे आपल्याला आकृती दिलेली आहे आणि यामध्ये आपल्याला तीव्र उतार व मंद उतार दाखवायचा आहे समोच्च रेषा पद्धतीच्या. आता पाहूया सांकेतिक चिन्ह व नाव यांच्या जोड्या आपल्याला इथे जुळवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे. परिसर अभ्यास भाग 2 मधील रिकाम्या जागा भरा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. आणि दुसरी रिकामी जागा आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सन वर आधारलेली असते. तिसरी रिकामी जागा आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. चौथी रिकामी जागा सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय. आणि पाचवी रिकामी जागा आहे. लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. अशा प्रकारे आपल्याला परिसर भाग 2 मधील या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. आता पुढचं पाहूया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. आनुवंशिकता म्हणजे काय? माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता म्हणतात. पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. आता पाहूया या पुढील तिसरा प्रश्न. पृथ्वीची उत्पत्ती सुमारे किती वर्षापूर्वी झाली आहे असे शास्त्रीय संशोधनाच्या आधारे मानले जाते? तर पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली आहे. दुसरा प्रश्न आहे. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो? तर पहिल्या 100 वर्षाचा काळ इसवी सन 1
100 1-100 असा लिहिला जातो. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात. आणि 6वा प्रश्न आहे, इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. अशा प्रकारे ही एका वाक्यात उत्तरे होती. आता पाहूया पुढचा प्रश्न. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे बंद झाले तर दिवस रात्र होणार नाही, सजीव सृष्टी नष्ट होईल आणि काळ समजणार नाही. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. आता पाहूया यामधील पुढचा प्रश्न. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगाने चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन ग्रह निर्माण झाले. पुढील घटनाक्रम दिलेला आहे आपल्याला. 4 वाक्य दिलेली आहे आणि त्याचा योग्य घटनाक्रम आपल्याला लिहून वाक्य परत लिहायचे आहे. त्याचं उत्तर तुम्हाला मी येथे दिलेलं आहे, ते लिहून घ्या. आता पाहूया पुढचा प्रश्न. त्याआधी आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका. आता पाहूया या पुढील प्रश्न. सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्य. पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे, जन्मानंतर काही काळ तिच्या अंगाच्या दुधावर त्याचे पोषण होणे ही बहुतेक सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपण परिसर अभ्यास याचा नवनीत गृहपाठ पाहिला आहे इयत्ता 5वीचा. असेच भेटू नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.